नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यामधील युद्ध वाढतच जात आहे. 11व्या दिवशीसुद्धा यांचे युद्ध सुरूच होते. एक आठवड्यापेक्षा जास्त सुरू आहे युद्ध. तर आयतुल्ला खामियानी यांचा द्वितीय पुत्र मोजद्बा खामियानी यांच्याकडे नेतृत्व सोपविले. तर शेतकरी कर्जमाफी 2 लाखापर्यंत देणार, परंतु ही कर्जमाफी व्याजासह आहे की व्याजाशिवाय याबाबत अजूनही संभ्रमात. शेतकरी संभ्रमात. घरगुती सिलेंडरच्या वाढीव किमतीसोबतच बुकिंगचा कालावधीसुद्धा वाढणार. या आणि इतर आजच्या ताज्या बातम्या बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या बघूया ठळक बातम्या आणि या बातम्या शेवटीपर्यंत बघत राहा आणि कॉमेंटसुद्धा द्या. तर बघूया आजच्या ठळक बातम्या. इराणचे आयतोल्ला खामियानी यांच्या द्वितीय पुत्र मोजद्बा खामियानी यांच्याकडे देशाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामियानी यांच्या मृत्यूनंतर युद्ध सुरू असताना नवीन नेतृत्व म्हणून खामियानी यांचे द्वितीय पुत्र यांच्याकडे नेतृत्व देण्यात आलेले आहे. या निवडीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र विरोध केलेला आहे. तर रशियाने मोजद्बा यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलेला आहे. त्यासोबतच रशियाचे पुतिन यांनी सुद्धा या नियुक्तीचे स्वागत केलेले आहे. इस्रायल सैनिकाने इराणवर पांढऱ्या फॉस्फरसचा वापर करून तोफगोळे आणि फॉस्फरसचे गोळे सोडल्यामुळे लेबनॉनच्या आगा लागलेल्या आहे. त्यामुळे इमारतीला सुद्धा आग लागू शकते. त्यासोबतच मानवाच्या हाडापर्यंत सुद्धा ही आग जाऊ शकते. युद्धात मोजद्बा खामियानी हे सुद्धा जखमी झाल्याचे वृत्त कळत आहे. इस्रायलने तोफगोळ्यासोबतच पांढऱ्या फॉस्फरसचे गोळेसुद्धा सोडले आणि इराणमधील तेल साठ्यांनाही लक्ष्य केलेले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाच्या पुढील टप्प्यात अनेक आश्चर्य पाहायला मिळतील असा इशारासुद्धा दिलेला आहे. यामुळे हे युद्ध केव्हा थांबेल हे मात्र अजूनही सांगता येणार नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ही रक्कम व्याजासह आहे की व्याजाशिवाय याबाबत मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते. महायुती सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपूर येथे मोठे शेतकरी आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे धोरण निश्चित करण्यासाठी त्यांचे सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत एक अभ्यास समिती नियुक्त केली. या समितीने अहवालाद्वारे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचेही जाहीर केले. मात्र 2 लाखापर्यंतचे कर्ज व्याजासह राहील किंवा व्याजाच्या रकमेशिवाय याबाबत मात्र स्पष्टता दिलेली नाही. यामुळे शेतकरी बांधव संभ्रमात आहे. शासनाने आदेशाची प्रतीक्षा करत असल्याचे. कर्जमाफी व्याजासह आहे की व्याजाशिवाय यात संभ्रम निर्माण झालेला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यातील सुमारे 38,000 शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने आश्वासनाची पूर्ती सरकारने केली असली तरी ही कर्जमाफी सरसकट नसणार आहे. तर या युद्धाचे चटके थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचलेले आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्याचा परिणाम झाल्याचे कारण पुढे करीत घरगुती सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. शहरातील विविध भागात गॅस सिलेंडर वितरकाकडून ग्राहकांची अडवणूक होत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. सजग ग्राहकांनी 904.50 रुपये या जुन्या दराने आधीच ऑनलाईन पेमेंट करून बुकिंग पूर्ण केलेली होती. मात्र आज जेव्हा सिलेंडर घरपोच आले तेव्हा वितरकांनी वाढीव 60 रुपयेप्रमाणे 960.50 रुपये मागणी केली. आम्ही ऑनलाईन पूर्ण पैसे भरले असताना आता जास्तीची रक्कम कशासाठी द्यायची, असा सवाल देखील ग्राहकांनी या वितरकाकडे केला. या उर्वरित वाढीव पैसे दिल्याशिवाय सिलेंडर न देण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी बाचाबाची करण्यात वेळ निघाला. ग्राहकांनी सिलेंडर बुकिंग करतानाही जी रक्कम अदा केली त्याच दरात वितरकांनी ग्राहकांना सिलेंडर मिळणे अपेक्षित आहे. ज्या दिवशी ग्राहकाचे बुकिंग केलेले आहे तेच दर घेण्याचा एका धरत आहेत. ग्राहकांनी आधीच व्यवहार पूर्ण केलेले असतानाही ऐनवेळी घरपोच सेवा देताना जास्तीचे पैसे मागणे ही शुद्ध फसवणूक असल्याची भावना निर्माण झालेली आहे. ऑनलाईन पेमेंटचा पुरावा असतानाही रोख रकमेचा ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याने सामान्य मध्यमवर्गीयांच्या मासिक बजेटावर युद्धाच्या नावाखाली डल्ला मारला जात असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे.